नमस्ते मंडळी. नमस्ते मंडळीच्या खाद्य भ्रमंतीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आहे तुमचा सर्वांचा पर्यटन सोबती महेंद्र वाळुंज. आपण पुणे सोलापूर किंवा सोलापूर पुणे या रोडवरती असाल आणि सोलापूरवरून आपण पुण्याच्या दिशेने जर प्रवास करत असाल तर आपल्याला सकाळी नाश्ता करायचा असेल किंवा दुपारचं जेवण जेवायचं असेल तर आपल्यासाठी मी एक छान पर्याय घेऊन आलेलो आहे. सोलापूरवरून निघाल्यानंतर साधारण एक तास 2 तासाच्या अंतरावरती म्हणजे आपल्या नाश्त्याच्या वेळेमध्येच आपल्याला एक छानसं हॉटेलचं पर्यटन मी आता तुम्हाला घडवणार आहे. सुंदर नीटनेटका असा ॲम्बियन्स आणि अत्यंत क्लीन टॉयलेट आणि अगदी माऊलीच्या नावाप्रमाणेच आतमध्ये चाललेला माऊलींचा सुंदर असा गजर असलेलं एक छान हॉटेल मी आपल्याला दाखवणार आहे. हॉटेलच्या प्रिमाइसमध्येच आपण प्रवेश केल्यानंतर एक छान असं एक तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला भेटतं आणि आपल्या मनामध्ये एक छानपैकी पांडुरंगाविषयी किंवा धार्मिक असा भाव निर्माण होतो. आता आपण आपल्या हॉटेलची आतमधली माहिती घेणार आहोत, पण तत्पूर्वी त्याचं थोडंसं बाह्यरूप मी तुम्हाला दाखवतो. आल्यानंतर आपल्याला बाहेर असं बसण्यासाठी छान केरळ स्टाईल किंवा तामिळनाडू स्टाईल असं बसण्याचे बाग तयार केलेले आहेत. समोरच छानपैकी पार्किंग आहे आणि हॉटेलचा ॲम्बियन्स आणि त्याची सजावट तर अतिशय सुंदर आहे. आता आपण हॉटेलच्या आतमधला प्रिमाइसेस बघणार आहोत. हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच माऊलींची अशी छानपैकी मूर्ती दिसते आणि आपलं मन प्रसन्न होऊन जातं आणि आपल्या बसण्यासाठी इथे छानपैकी अशी बैठकीची व्यवस्था तयार केलेली गेलेली आहे. आपण आपल्या कुटुंबाला मित्रांना घेऊन इथं छानपैकी असा जेवणाचा अनुभव घेऊ शकतो. सुसज्ज असं किचन आपल्या समोरच आहे, जे फार कमी हॉटेलमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. स्वच्छता, नीटनेटकेपणा, वातावरणात संगीताचा दरवळ आणि त्या याच्यामध्ये आपला ब्रेकफास्ट किंवा जेवणाचा आनंद हा एक वेगळाच अनुभव असतो. तर आज आपण पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट असा दौरा करून परतीच्या प्रवासामध्ये आहोत आणि त्या प्रवासामध्ये आज आपण इथे ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे. वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्याच माऊली प्रसाद या बिल्डिंगमधून आपल्या आजूबाजूचे जे काही महिला मंडळ आहे, ज्ञानेश्वरी हरिपाठ प्रसारक मंडळ, यांना घेऊन आपण इकडे आलेलो आहोत आणि हॉटेलचं नाव देखील माऊली प्रसादच आहे. ब्रेकफास्टचा आनंद. या रूटवरती असाल तर आपल्याला इथे नक्कीच चांगला अनुभव येईल.